च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लक्ष्मीला आठवण येत असते आणि जानू अजून घरी कशी नाही आली हेच मुळात कळत नसतं आणि म्हणूनच ना मग जानू अजून आली नाही यासाठी तिनं आता जयंतला कॉल केलेला असतो. जयंतला ते विचारते की तुम्ही जानूला ऑफिसवरनं सोडलंय का? जानू अजूनही आलेली नाही आहे. त्यावर हो, ऑफिसमधून कधीच त्या गेलेल्या आहेत. मग अजून ती पोचली नाही आहे का? कारण ती थोडा वेळच थांबली. मग ती एव्हाना पोचायला हवी होती. मी एका मीटिंगमध्ये होतो, पण मी येतोय. राहू दे, तुम्ही नका येऊ, मी बघते काही ते. असंही आता लक्ष्मी सांगत असते. पण मला जानूपेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही, असं देखील जयंत म्हणतो आणि ऑफिसमधनं लगेचच ती अर्धवट मीटिंग सोडून निघालेला असतो. दुसरीकडे विश्वाला आता जानूची आठवण येत असते. जानूसोबत हे असं का घडलं? जानू लवकरात लवकर बरी व्हायला हवी असाही विचार ना आता त्याच्या मनामध्ये येत असतो. मग जानूला एकदा घरी जाऊन भेटू का असा विचार करूनच तो घराकडे जायला निघतो. दुसरीकडे जानूला विश्वाचं बोलणं आठवत असतं. विश्वाने ज्या ज्या मित्रांची नावं घेतलेली असतात त्यावरून ती कॉलेजचा तो प्रसंग आठवायचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा त्या सगळ्या गोष्टी ती आठवते ना तेव्हा तिच्या डोक्याला जास्त प्रेशर येतो. म्हणूनच ती चक्कर येऊन खाली कोसळते. रस्त्यावर ना एक जोडपं आता बोलत चाललेलं असतं आणि तेवढ्यातच ना त्यांना जानू तिथे पडलेली दिसते. जशी जानू त्यांना दिसते तसं आता ते जानूला उठवायचा प्रयत्न करत असतात. जानू ही एकदमच गाढ पडलेली असते कारण तिला जराही शुद्ध नसते. जानू आता तिकडे कोसळलेली असताना तिच्या डोळ्यावर पाणी वगैरे शिंपडलं जातं. पाणी शिंपडूनही तिला काही केल्या जाग येत नसते. मग आता हे लोक विचार करतात की ही मुलगी तर चांगल्या घरातली दिसते, पण नेमकं हिला काय झालं असेल हा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. विश्व आता घरी येऊन पोचलेला असतो आणि विश्व विचारतो की जानू आहे का? नाही, उलट जानूच नाही आहे घरात, म्हणूनच तर आम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये आहोत. जानू कुठे गेली असेल, काय गेली असेल हा विचार आता मात्र सगळ्यांच्याच डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. मग त्याच वेळेला आता जानूची शोधाशोध तर विश्वा करायला निघतो, कारण जानू कुठे गेली असेल याचा मोठा डाऊट जो आहे ना तो खरं तर विश्वाला आलेला असतो. इकडे जी भावना आहे ती खरं तर भाजी आणण्यासाठी बाहेर गेलेली असते. भावना भाजी आणायला बाहेर गेलेली असताना सिद्धू तिच्यासारखा पाठलाग करत असतो. तर भावना म्हणत असते, तुम्ही जर असंच करत राहिलात तर माझं काम कसं होणार आहे मला सांगा ना. तेवढ्यातच भावनाच्या फोनवर लक्ष्मीचा फोन येतो आणि लक्ष्मी भावनाला घडलेला प्रकार सांगू लागते आणि म्हणत असते की अजूनही आपली जानू घरी आलेली नाही आहे. हे ऐकल्यानंतर आता भावनाला टेन्शन येतं. मग भावना विचार करते की हे कसं काय झालं, हे असं व्हायला नको. मग आता भावनाला टेन्शन येतं तर सिद्धू कॉल घेतो. मग सिद्धूला लक्ष्मी सांगत असते की लवकरात लवकर तुम्ही घरी या. मग आता इकडे विश्वाही घरी थांबलेला असतो. विश्व थांबलेला असताना विश्वाला लक्ष्मी आणि श्रीनिवास जानूच्या बाबतीत काहीतरी घडलंय का, जानू कामाला गेली होती आणि जयंतकडे ती कामाला लागली आहे ही गोष्टसुद्धा आता कळलेली असते. जयंतकडे कामाला लागली याचा अर्थ जयंतने काही प्रेशर तर दिलं नसेल ना, त्यामुळे तर जानू कुठे गेली नसेल ना हा विचार ना आता विश्वा करू लागलेला असतो. विश्वाची हा सगळा विचार करतो तेव्हा मात्र आता विश्वा लगेचच बाहेर पडत असतो. तर वँकीसुद्धा त्याच्याबरोबर जातो शोधण्यासाठी. वँकीला त्याने दुसऱ्या मार्गाने पाठवलेलं असतं तर दुसऱ्या मार्गाने विश्वा जातो. तर जयंत बाहेर भेटलेला असतो. तर जयंतकडे रागानेच आता विश्वा बघत असतो, पण विश्वा त्याला काहीच बोलत नाही, तिकडनं निघून जातो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जयंत हा घरी येऊन पोचलेला असतो. लक्ष्मीला तो म्हणत असतो की काय झालं, जानूचा काही पत्ता नाही, अजूनही जानू कुठे सापडली नाही आहे, काय करावं कळत नाही आहे. मग आता तो म्हणत असतो की थांबा, मी माझ्या परीने बघतो. तर सिद्धूही आलेला असतो. सिद्धू म्हणतो की चल जयंत, मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. आणि असं बोलून आता जयंतला घेऊन बाहेर पडतो. दोघंही जण गाडीने सोबत असले तर बरं पडेल असं म्हणून बाहेर निघतात. तर इकडे आता लक्ष्मी, श्रीनिवास त्यासोबत भावना हे खूप जास्त टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांना असंच वाटत असतं की कुठे गेली असेल जानू, जानूला ॲड्रेस कळला नसेल का, काय झालं असेल. तर भावना म्हणते एक मिनटं थांब, मी डॉक्टरांना कॉल करून एकदा विचारून घेते. डॉक्टरांना ती म्हणत असते की या सगळ्या परिस्थितीमध्ये मध्ये चक्कर वगैरे येऊ शकते का,
काही डॉक्टर म्हणतात की तुम्हाला आम्ही सांगितलं आहे की तुम्ही काही गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये सारख्या आणून देऊ नका. जर तसं तुम्ही केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग तुम्ही काही टेन्शन देऊ नका, नाहीतर त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो, असं देखील आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. डॉक्टर जेव्हा हे सगळं काही बोलतात तेव्हा मात्र आता भावनाला जरा टेन्शनच येतं. भावना म्हणत असते की नाही, आमच्याकडनं तर असं काही झालेलं नाही आहे, पण डॉक्टरांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात ना, त्या गोष्टी आता बरोबर भावना लक्षात ठेवते. दुसरीकडे आता भावनाला तर कळलेलं असतं की डॉक्टरांनी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे की लक्ष ठेवायचं या सगळ्या गोष्टीकडे, तर आता आपल्याला जानूच्या समोर काही बोलायला नको ही गोष्ट तर आता कळून चुकलेली असते. विश्वा आता इकडे तिकडे जानूला शोधायचा प्रयत्न करत असतो, पण विश्वाला काही केल्यात भेटत नसते. आणि जेवढा जयंत आणि सिद्धू ज्या रूटने निघालेला असतो ना, त्याला नेमका विश्वा सापडतो. विश्वा आणि जयंतची गाडी समोरासमोर येते, तर सिद्धू म्हणतो की हा बघ हा विश्वा आहे. मग विश्वा आणि सिद्धू दोघंही जण बोलत असतात, तर जयंत आणि विश्वा एकमेकांना खुन्नस देत असतात. विश्वाला सिद्धू म्हणत असतो, अरे आम्ही ना बाहेर पडलो होतो जानूला शोधण्यासाठी, जानू कुठेही सापडत नाही आहे आणि त्यामुळे खूपच जास्त प्रॉब्लेम झालेला आहे. जानू सापडत नाही म्हटल्यावर मीही जानूला शोधायला बाहेर पडलेलो आहे, असं देखील आता सांगितलं जातं. मग आता तुमच्या दोघांमध्ये काही वाजलंय का, सिद्धू आता विचारू लागतो. सिद्धू जेव्हा हे सगळं काही विचारतो ना, तेव्हा मात्र आता विश्वास सांगतो की नाही असं काहीच नाही. आणि त्यानंतर मात्र सिद्धूला डाऊट येत असतो. विश्वा लगेच आपल्या गाडीवर बसतो आणि पुढे जायला निघतो. विश्वा जेव्हा गाडीने पुढे जातो तेव्हा मात्र आता नक्कीच काहीतरी घडलेलं आहे, पण काय घडले या काही गोष्टी आता कळत नसतात. तर दुसरीकडे मात्र जानूला उठवण्यासाठी ती बाई प्रयत्न करत असते, पण तिचा जो नवरा आहे ना, तो म्हणतो की उगाच आहे ना, मला असं वाटते आपण अंगावर काहीतरी ओढवून घेतलेलं आहे, नको ही सगळं करायला, असंही आता म्हटलं जात असतं. पण तेवढ्यातच ना आता रस्त्यावर ना सिद्धूचा मित्र जात असतो. तुम्ही सिद्धूचे मित्रांना मला ना एका गोष्टीमध्ये मदत कराल का? बघा ना इथे एक मुलगी जी आहे ती चक्कर येऊन पडली. त्याबरोबर सिद्धूच्या मित्राला समजतं की ही भावनाचीच बहीण आहे. मग तो सिद्धूला कॉल करून सांगतो. सिद्धूला म्हणतो की इथे भावनाताईची बहीण रस्त्यावर चक्कर येऊन पडलेली आहे. मग ती लोक बरोबर तिथे पोहोचतात आणि जानूला घेऊन घरी येतात. जानूला निवांत घरामध्ये झोपवलं जातं आणि जेव्हा जानूला झोपवलं जातं तेव्हा लक्ष्मी देवाकडे प्रार्थना करत असते की देवा, बरं झालं तुझ्यामुळे निदान मला माझी मुलगी तरी सापडली. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सगळीजणं टेन्शनमध्ये असतात. तर भावना म्हणत असते की उद्यापासताना मी जानूबरोबर सगळीकडे असेल, म्हणजे तिला सोडायलाही जाईल आणि घ्यायलाही जाईल, म्हणजे अशी चुकामुक होणारच नाही. आणि त्याच वेळेला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तिच्या डोक्यावर कोणत्याही प्रेशर द्यायचा नाही, त्यांना जुन्या कोणत्याही गोष्टी आठवू द्यायच्या नाही. जर कुठच्या जुन्या गोष्टी आठवल्या तर त्यांना त्या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. आता विश्वाच्या समोर भावना हे सगळं काही बोलते तेव्हा विश्वाच्या लक्षात येतं की आपण एवढी मोठी चूक केलेली आहे, म्हणजे आज आपल्यामुळे आपल्या जानूवर ही अवस्था आलेली आहे, वेळ आलेली आहे, ही गोष्ट आता विश्वाला समजलेली असते. पण त्याच वेळेला ना इकडे असणारा जयंत ह्याने तर आता ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा मी आता एक निर्णय घेतला आहे, असं तो सगळ्यांना सांगतो. मग सगळीजण म्हणतात की काय निर्णय घेतला आहे? त्याच वेळेला जयंत सांगतो की मी आता जानूला हलक्यात घेणार नाही आहे, जानूकडे व्यवस्थित लक्ष देणार आहे, जानूच्या मागे पुढे करायला लागलं ना तरीही चालेल, अगदी CCTV प्रमाणे तिच्यावर लक्ष ठेवणार आहे, कारण जानूच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. त्यावर विश्वाला राग येतो आणि विश्वा लगेच उठून उभा राहतो आणि म्हणत असतो की ह्या सगळ्यामध्ये काय गरज आहे एवढं सगळं हे करायची, मला तरी वाटत नाही एवढं सगळ्या गोष्टी करायची गरज आहे, असं बोलून मध्ये पडतो. पण त्यावेळेला जयंत म्हणत असतो, एक नवरा म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडूच शकतो आणि मी हे करणार आहे. त्याबरोबर आता विश्वाला थोडं वाईट वाटतं, राग येतो, पण तो आता घरातल्या सगळ्यांसमोर जयंतचं खरं रूप आणू शकत नसतो आणि त्यामुळेच ना तो आता शांत असतो. जेव्हा तो ह्या सगळ्यामध्ये शांत असतो तेव्हा तो म्हणत असतो की सॉरी, पण मला आता निघायला हवं, असं बोलून विश्वा निघून जातो. दुसरीकडे जानूला आता शुद्ध आलेली असते. जानूला जेव्हा शुद्ध येते तेव्हा भावनाला ती विचारते की मला जरा जास्तच काही झालं आहे का, म्हणजे मला असं का वाटते सारखं की मला कोणता तरी मोठा आजार झाला आहे आणि त्यामुळे माझ्यासोबत हे सगळं काही असं घडतंय. त्यावर आता भावना म्हणत असते की नाही अगं, बाहेर उष्णता खूप वाढली ना, त्यामुळे तुला चक्कर आली असेल, नको काळजी करू आणि हे होतच राहतं, तुला तर चांगलंच माहिती ना, नका इतका विचार करू, असंही ती बोलून आता सावरत असते. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा सावरून घेत असते ना तेव्हा मात्र आता
भावना म्हणत असते की एवढा विचार केलास तर कसं होईल, आता तुला कामाचं प्रेशर आहे, तू काही खाऊनही गेली नव्हती त्यामुळे हे सगळं झालं असेल, असं बोलून कसंबसं तिला सावरून घ्यायचा प्रयत्न ती करत असते. पण जानूला असं वाटत असतं की घरातले आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि त्याचमुळे ना आता ती थोडा विचार करत असते. दुसरीकडे सिद्धू जो आहे तो फोनवर बोलत असतो. भावनाला त्याने फोन केलेला असतो. भावनाला तो म्हणत असतो की जानू आता ठीक आहे का, हो आताच ती शुद्धीवर आली. आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो की मला ना असं का वाटतंय की जयंत आणि विश्वामध्ये काहीतरी वाजलेलं आहे, कारण त्या दोघांच्याही नजरा मी बघितल्या. ते दोघंही जण ना आता एकमेकांकडे जराही बघत नव्हते. त्यांना काय झालं होतं मला खरंच कळलं नाही, पण त्यांच्या ज्या दोघांच्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्या वेगळ्या वाटल्या, विचित्र वाटल्या आणि म्हणूनच ना मला डाऊट आला आहे काहीतरी. पण तुम्ही ना एवढा जानूचा विचार करताय ना सिद्धिराज, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय, मला असं काहीच वाटत नाही आहे, तुम्ही इतका विचार करू नका, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी ती बोलते ना, तेव्हा आता उद्याच्या कार्यक्रमाकडे तुम्ही लक्ष द्या, कारण उद्याचा कार्यक्रम आपल्याला एकदम मस्त करायचा आहे, बढिया करायचा आहे आणि त्यामुळे त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष असू द्या, असंही म्हटलं जातं. उद्या बघा ना कसा मी कार्यक्रम गाजवतो तो. आता तो भावनाला म्हणत असतो. भावनाला जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता दुसरीकडे भावना दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णपणे आपलं घर वगैरे लावून देत असते, पूर्ण सगळं काही व्यवस्थित करते आणि त्यामुळेच आता घरात जास्त धावपळ झालेली असते. कारण भावनाचा जेव्हा पहिल्यांदाचा कार्यक्रम होता तेव्हासुद्धा एवढी धावपळ गडबड कधीच झाली नव्हती, तेवढी धावपळ गडबड आता सुरू असते. इकडे वीणा आता संतोषलाही सांगत असते की तू पण उठ ना, जरा कामं कर ना. तर वीणाला आता नकोसं झालेलं असतं. वीणा म्हणते लक्ष्मीला की आई ह्यांना काहीच कामं सांगू नका, ह्यांना कामं सांगितली ना की आपल्याला कामं डबल लागतील, त्याच्यापेक्षा ह्यांची कामं ना नको केलेली तेवढीच बरी आहेत. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे लक्ष्मी म्हणत असते की बघण्याची लोक येणार आहेत, मग आपल्याला तो कार्यक्रम व्यवस्थित करायला नको का, व्यवस्थित कार्यक्रम करायला हवा ना. भावनाचा फोटो हातात घेऊन सिद्धू उभा असतो आणि सिद्धू तो फोटो एकटक भावनाकडे बघत असतो आणि म्हणत असतो की आज आपल्या बघण्याचा कार्यक्रम आहे, मी नव्याने हे सगळं काही जगणार आहे, मला खरंच हे सगळं करताना मजा येते. जानू आता उठलेली असते. जानू तुला बरं वाटतंय ना, असंही आता लक्ष्मी विचारते. त्यावर आई आता मला बरं वाटतंय, नको माझी तू इतकी काळजी करू, असंही आता जानू आपल्या आईला सांगत असते. जानू जेव्हा आपल्या आईशी बोलत असते तेव्हा मात्र आता इकडे लक्ष्मीला ती म्हणते की अगं आई, मी काल काही खाल्लं नव्हतं ना त्यामुळे मला चक्कर आली होती आणि आता तुला कामाला जायचं असेल ना, चल. नाही, मला कामाला नाही जायचं आहे, मी ठरवलं आहे, मला काम नाही करायचं. असं का बोलतेस तू, काय झालं आहे बाळा, असंही तिला आता विचारलं जातं. त्याच वेळेला तिने जो निर्णय घेतलेला असतो तो म्हणजे मला खूप जास्त राग आला आहे, मी कामाला गेली होती पण तिथे माझा बॉसला बघून मला राग आला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का माझा बॉस म्हणून तिथे कोण होतं. सगळीजणं अगदीच आतुरतेनं बघत असतात की नेमका बॉस हिचा कोण होता हे ऐकत असतात. मग आता तिला सगळ्यांच्या बोलण्यातनं कळतं की हिचा जो बॉस होता तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो जयंत होता. जयंत नाव ऐकल्यानंतर आता तिला खूपच जास्त राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की मला वाटलं नव्हतं की तो बॉस म्हणून असेल, तो जर बॉस म्हणून असेल ना तर मला त्याच्या कंपनीत नोकरी करायची नाही आहे. म्हणजे तू आता नोकरी सोडणार आहेस का, असं देखील आता लगेचच संतोष तिला म्हणत असतो. कारण संतोषला नेहमी पैशाचाच प्रॉब्लेम असतो. ती आता नोकरीला जाते म्हटल्यावर घरात थोडा हातभार लागेल असंच त्याला वाटत असतं आणि आता तिने नोकरी करायला नकार दिला आहे म्हणूनच आता मनाला कुठेतरी त्याला वाईट वाटलेलं असतं आणि तो आता विचार करत असतो. मग आता भावनासुद्धा समजवत असते आणि भावना म्हणत असते की असं का करतेस, तू कर ना नोकरी, आता तुला नोकरी लागली आहे, एवढे दिवस तू बोलत होतीस नोकरी नाही आहे, मग आता करून घे ना नोकरी. पण आता ती म्हणत असते की नोकरी करायला मला काही हरकत नाही आहे, पण त्या माणसासोबत मला बिलकुलही काम करायचं नाही आहे, मी ठरवलं आहे. कारण तो माणूसच ना खूपच बेकार आहे, त्या माणसासोबत काम करायची म्हणजे जराही इच्छा नाही आहे. कारण तो माणूस म्हणून कसा आहे ना काय माहिती मला, कारण तो समोर आला ना की मला का माहिती नाही का राग येतो, तो ना मला खूप जास्त त्रास देतो, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा हे सगळं ती बोलते तेव्हा मात्र आता इकडे सगळीजण तिच्याकडे पाहत राहतात की ही अशी का बोलायला लागली आहे. मग आता ती म्हणत असते की मला का माहीत नाही, पण तो माणूस समोर आला ना की नकोसा वाटतो. अगं पण तो माणूस म्हणून कसाही असेल ते आपण कसं जज करणार, तो कामावर एक बॉस म्हणून तर चांगला असू शकतो ना. आता त्याला श्रीनिवास आणि त्याचसोबत लक्ष्मी वगैरे समजावून तिला सांगत असतात. त्याच वेळेला तुम्हाला ते चालत असतील बॉस म्हणून पण मला नाही, पण तुम्ही मला तिथे कामावर कुठेच दिसलात नाही बाबा. अगं खरं तर त्यांच्या खूप जास्त कंपन्या आहेत, मी त्या कंपनीत नाही, मी दुसऱ्या कंपनीत आहे, त्यामुळे मी तुझ्यासोबत येऊन जाऊन नसू शकतो, असंही आता बाबा तिला सांगू लागतात आणि समजवू लागतात.
जेव्हा बाबा तिला हे सगळं सांगून समजवतात ना, तेव्हा मात्र ती म्हणते, पण माझा निर्णय झाला आहे, मला बिलकुलही नोकरी आता त्यांच्याकडे करायची नाही आहे. संतोष म्हणत असतो की काय तू पण अगं कर ना नोकरी, असं करू नकोस, मला जर ती नोकरी लागली असती ना तर मी अशी नोकरी केली असती. पण आता ती म्हणत असते की मला इच्छाही नाही आहे त्यांच्याकडे नोकरी करायची, कारण आहे ना त्यांनी जे काही केलं आहे ना ते बरोबर चुकीचं केलेलं आहे. कारण मला नाही ह्या गोष्टी पटतच नाही आहे मुळात, हे सगळं करणं आणि या सगळ्या गोष्टी. कारण त्यांनी खूप जास्त त्रास दिला आहे आणि त्या त्रासाने मला वैताग आला आहे. कारण मी त्यांच्या तोंडावर ना ते लेटर अक्षरशः फाडून फेकले. आता हे ऐकल्यानंतर तर संतोषला अजूनच धक्का बसतो. म्हणजे तू नोकरी सोडून आलीस तर असं सगळं कशाला केलं आहे, असं देखील तिला विचारलं जातं. त्याच वेळेला आता इकडे दुसरीकडे पाहायला मिळतं की संतोष तिला प्रेशराईज करत असतो, पण तिने ठरवलेलं आहे की नोकरी करायची नाही. घरातले सगळेजण तिला समजावत असतात की नको, असं नको करूस, नोकरी निदान कर. पण आता ती म्हणत असते की त्या माणसासोबत मी नोकरी करू शकत नाही. वर मला नोकरीही सोडायची, पण त्या माणसाने आता माझ्यासमोर टर्म्स अँड कंडिशन्स ठेवलेले आहेत, त्याचा काही कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यामध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे की ही जर नोकरी सोडायची असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील, आणि ते सुद्धा थोडे फडके नाही पैसे. मला त्याने जवळजवळ 4.5 लाख रुपये भरायला सांगितलेत. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर तर संतोषात कोमातच जातो. लक्ष्मी म्हणत असते, पण हे सगळं कसं काय? आणि त्याच वेळेला आता ती सांगू लागते की मी जॉब सोडायचा निर्णय घेतला आहे ना, म्हणून त्यांनी माझ्यासमोर ही अट ठेवली आहे. आणि मग जर सोडायचंच असेल म्हणजे 50,000च्या हिशोबाने पॅनल्टी म्हणून 4.5 लाख रुपये भरायचे असतील, तेव्हाच माझी तिथून सुटका होईल, असंही आता त्यांनी मला सांगितलं आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा लक्ष्मी आणि श्रीनिवासांना आठवतं की जयंतने आधी त्यांच्यासोबत हे सगळं काम केलेलं होतं, म्हणजे बोलणी केलेली होती, सगळं काही कसं काय करायचं या संदर्भात. आणि त्याचमुळे आता ते थोडा विचार करत असतात. आणि मग आता ते बोलायचा प्रयत्न करतात की चला असं जर आहे तर ठीक आहे, कारण त्यांना असं वाटत असतं की जास्तीत जास्त वेळ जयंत आणि शाणूने एकत्र राहायला हवं, आणि त्याचसाठी त्यांनी हे सगळं काही निवडलेलं असतं. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी निवडायच्या ठरवलेल्या असतात, त्यामुळेच आता ते विचार करतात की जाऊ दे, आपण जयंतला साथ द्यायची. आणि मग जयंतही म्हणतो की तिने जर नोकरी सोडायचा प्रयत्न केला तर मी तिला अशा कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवणार आहे ज्यामुळे ती नोकरीही सोडू शकत नाही. आणि या सगळ्या कॉन्ट्रॅक्टबद्दल आधीच लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना तिने सांगून ठेवलेलं असतं. लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना त्यांनी सांगून ठेवलेलं असतं. त्यामुळे आता त्यालासुद्धा वाटत असतं की चला की जाऊ दे, आपली मुलगी संसाराला तरी लागेल, तिच्या मेमरी पुन्हा येईल. आणि म्हणूनच त्यांनी ह्या सगळ्याला होकार दिलेला असतो. इकडे आता जानूने जो निर्णय सांगितलेला असतो त्यामुळे घरातले सगळेच प्रेशराईज होतात. मग लक्ष्मी म्हणत असते की जानू तुझा निर्णय बदल, पण जानू ऐकायला तयार नसते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं सई जी आहे ती आता चिडलेली असते, आणि सई जी आहे ती मात्र आता म्हणत असते की मला ना तुझ्याशी जराही बोलायचं नाही आहे. मग विश्वा तिला समजवायचा प्रयत्न करतो, मलाही माहीत नव्हतं आपल्या घरात तनू जी आहे ती म्हणजे जानू आहे ते. मग आता तो घडलेली हकीकत सांगतो, म्हणजेच ज्या दिवशी आपला साखरपुडा होता त्या दिवशी मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या, आणि तिने त्यानंतरही आपल्यासोबत व्यवस्थित नातं ठेवलं. मग तेव्हा ती निघून का गेली नाही तिच्या आईकडे, तिच्या नवऱ्याकडे, जयंतकडे, असं आता सई विचारत असते. त्यावर तिचा नवरा तिच्याकडे बरोबर त्याला राहायचं नव्हतं, आणि म्हणूनच तर तिने हे सगळं पाऊल उचललं. खरं तर तिला खूप जास्त ते जयंतकडनं त्रास होत होता, आणि जयंत तिला काय काय त्रास देत होता ना, हे सगळं काही विश्वा आता सईला सांगतो. ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी विश्वाला कळतात ना, तेव्हा मात्र सईच्या पायाखालची जमीनच सरकते. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून विश्वाकडनं ती शांतच राहते. दुसरीकडे आता लक्ष्मी, श्रीनिवास सगळीजणं जानूला समजवायचा प्रयत्न करतात. तो माणूस बॉस म्हणून एकदा बघ तो कसा आहे, माणूस म्हणून आपल्या पर्सनल आणि त्याचसोबत प्रोफेशनल लाईफमध्ये एक वेगळा वागत असेल, त्यामुळे बॉस म्हणून तुला तो आवडेल, मग तुला लग्न थोडी करायचं आहे त्याच्यासोबत, असं देखील संतोष म्हणतो. त्याबरोबर सगळीजणं संतोषकडे रागानंच पाहू लागतात. मग दुसरीकडे मात्र आता ती म्हणत असते मला नाही करायचे, माझा विचार पक्का झालेला आहे, मला नको येतो. मग आता लक्ष्मी म्हणत असते की बरं ठीक आहे, तू निर्णय घेतलायस म्हणजे तुला असं वाटतंय की आम्ही तुला पाठिंबा द्यावा, बरोबर, म्हणजे आपण कुठून तरी पैशांची जमाजमा करूया 4.5 लाख रुपये. पण तू म्हणशील ना तुझ्या जागी जर मी असली असती ना तर मी तरी निर्णय घेतला असता की आपण आपल्या खिशातले 4.5 लाख रुपये आपल्याला न आवडणाऱ्या माणसाला का द्यायचे, उलट त्याच्याकडनं 3 महिने काम करून 1.5 लाख रुपये आपण वसूल करून घ्यायचे. आता प्रत्येकजण ह्या सगळ्याला सपोर्ट करतात, समजवायचा प्रयत्न करतात. भावना त्यासोबत इकडे असणारा संतोष सगळीजणं आता जानूला प्रवृत्त करत असतात की तू तीच नोकरी करायला हवी. मग आता जानूचा सुद्धा नाईलाज होतो. जानू म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही सगळेजण एवढं म्हणताय तर मी ती नोकरी करायला तयार आहे. आणि त्यामुळे घरातले सगळेजण आता खुश होतात.
तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.